वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन जमिनीवर आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला आणि विशेषतः खाजगी जमिनीवर ज्या झोपड्या बसलेल्या आहेत त्यांचा एक प्रश्न होता। नव्याने सरकार आल्यानंतर तो प्रश्न देखील आम्ही सोडवलेला आहे आणि TDR देऊन त्या जमिनी ॲक्वायर करायच्या आणि त्या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा, अशा प्रकारचा निर्णय आम्ही केला। त्यातच आज या भागामध्ये आम्ही पट्टे वाटप केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पट्टे देण्याचा आमचा मानस आहे। हजारो पट्टे आत्तापर्यंत आम्ही वितरित केलेले आहेत, हजारो पट्टे अजून प्रोसेसमध्ये आहेत। ही सगळी प्रोसेस संपवून गरिबाला जमिनीचा अधिकार देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं आम्ही करतो। फडणवीस राज ठाकरे बोलले की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज काय, सध्या आरक्षणावर चर्चा सुरू आहे। ते नेमके काय बोलले मला कल्पना नाही। प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं राज ठाकरेवर ताडा लावा। बघा, राज ठाकरे काय बोलले, प्रकाश आंबेडकर काय बोलले या संदर्भात मला काही माहिती नाही। मी एवढंच सांगतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे, ते शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे, याकरता आमचं सरकार कटिबद्ध आहे। काल तुम्ही आमदारांची बैठक घेतली विदर्भाच्या, नेमकं काय चर्चा झाली आणि आज पण मराठवाड्याची बैठक मी एकेका विभागाच्या आमदारांची बैठक घेतो आहे, त्यामध्ये काय अडचणी आहेत त्याही समजून घेतो आहे आणि त्यासोबत निवडणुकीच्या दृष्टीनं काय आमची स्ट्रॅटेजी आहे त्या संदर्भात त्यांचा फीडबॅक घेतो। अनिल देवेंद्र जी कहा है, बयान दिया है कि परमवीर सिंह मास्टरमाइंड थे, डील झाली होती असा आरोप केला अनिल। झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो। ही प्रतिक्रिया दिलेली आहे। राज ठाकरे काय बोलले माहीत नाही असं म्हणत त्यांनी त्यांच्या संदर्भात बोलणं टाळलेलं आहे। तर लोकसभेमध्ये राज ठाकरेंनी खरं तर महायुतीला आणि मोदींना पाठिंबा दिला होता आणि आता मात्र ते स्वबळावर निवडणूक लढणार आहे आणि आरक्षणासंदर्भात सुद्धा फडणवीसांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे।